ओला कचरा, किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असे सुंदर व हिरवीगार टेरेस गार्डन कात्रज परिसरात फुलले आहे। कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून 800 चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे। या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आहेत। फळा फुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसत आहे। साई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचे उद्घाटन बुधवारी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते झाले। प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपयुक्त जयंत भोसेकर, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादवाने, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सूरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे महानगरपालिका आज मी इथे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आलेला आहे। इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या बोर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी कचऱ्यापासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचा एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे। इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कार्डेड टायर्स असेल, ड्रम्स असेल, तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड, फ्रुट्सचे झाड असे वेगवेगळे प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे। आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे की आपल्या घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला आपल्याच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुका कचरा असते तेच महानगरपालिकेला दिला पाहिजे प्रोसेसिंगसाठी। हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथे त्याचा विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे। कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक आहे सगळे लोकांना हे आवाहन करतो की आपण ही प्रेरणा घेऊन या पद्धतीने वेगवेगळे ठिकाणे या पद्धतीचा वापर करून या प्रकारच्या रिसायकलेबल आणि एन्व्हायरमेंट बद्दल जे जनजागृती आपण करत आहे ते जास्तीत जास्त करावी आणि एक वेगळा मॉडेल पुणे शहराच्या पूर्ण देशासमोर प्रस्तुत करण्यामध्ये आमची मदत करा। थँक्यू। नमस्कार, मी गीता मोहरकर, साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण हे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर हे आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे। साधारणतः 800 स्क्वेअर फीटमध्ये आपण 200 लिटरचे ड्रम लावलेले आहेत। त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये साधारणतः रोजचा 7 ते 8 किलो असा 40 ड्रममध्ये साधारणतः 500 ते 600 किलो आपण कचरा ह्याच्यामध्ये टाकतो आणि ह्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की आपल्या घरातला ओला कचरा ह्याच्यामध्ये जिरला पाहिजे आणि कचऱ्यापासून गार्डन तयार होऊ शकतो। हा त्याचा मुख्य उद्देश आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण माती वापरलेली नाही, फक्त कचरा, घरातला भाजीपाला, इतर सगळा फळांचा कचरा ह्याच्यात आपला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे फुलझाडं, फळझाडं आणि शेवगा, पाम ट्री, शोभेची झाडं आणि भाज्या, फळं असं सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहेत। पुणे महानगरपालिकेवर आपलं हे तिसरं गार्डन आहे। याआधी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, गणकोट क्षेत्रीय कार्यालय आणि आता तिसरं कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे। आणि ह्याचा उद्देश असा आहे की नागरिकांनी ह्याचं अनुकरण करावं आणि आपल्या घरातला कचरा आपल्या घरातच जिरवावा। याच्यासाठी सगळ्यांनी या गार्डनला